आज पहिल्यांदाच सगळ्याच घटक पक्षाचे आमचे सगळे एकत्रच आता जी महायुती आहे त्याच्या संदर्भात पहिली बैठक या ठिकाणी झाली आणि नियोजन कसं करायचं पूर्ण विधानसभेचं याची सविस्तर चर्चा आता 1-1.5 तास त्या ठिकाणी झाली। प्रत्येक पंचायत समिती निहाय आता मेळावे लावायचे ठरलेले आहेत। तसंच महायुतीचे मेळावे प्रत्येक पंचायत समिती ह्या जिल्हा जेवढे विधानसभेमध्ये जेवढे आहेत जे 37 आणि शहर 3 असा सगळा कार्यक्रम आता ठरला। तसंच 12 तारीखला आदरणीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब सावंतवाडीच्या दौऱ्यावर आहेत, त्या दौऱ्याचाही कार्यक्रम आता त्या ठिकाणी ठरला आणि एकंदरीत पुढचा जो महायुतीचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी निवडून यायला पाहिजे या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा आताच्या बैठकीमध्ये झाली आणि कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला किमान ह्या सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात 1 लाखापेक्षा जास्त मतं पडली पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन सगळ्याच कार्यकर्त्यांनी, दळवी साहेब होते, आमचे पोकळे साहेब होते, महेश सारंग, संजू परब, मनोज नाईक, आमचे युवराज, काका कुडाळकर, सगळीच मंडळी आता जी दिसतात सगळ्यांचीच नावं घेत नाही, सगळीच म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे लोक आहेत, आमच्या आदरणीय शिंदे गटाचे, शिवसेनेची जी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे समन्वयाची बैठक आज आयोजित या ठिकाणी केलेली होती आणि त्या बैठकीच्या निमित्ताने पुढे सगळ्या पंचायत समितीनी यायचो अशाच प्रकारच्या बैठका या ठिकाणी होतील कार्यकर्त्यांच्या आणि एक मेसेज महायुतीचा या ठिकाणी गेला पाहिजे या दृष्टिकोनातूनची चर्चा आता व्यवस्थितरित्या या ठिकाणी झाली। ठरवणं ही संपूर्ण जी आमची वरची कमिटी आहे, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याचा निर्णय ते घेतील। आज जो उमेदवार महायुतीचा आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। आता प्रत्येक पार्टीला आपला उमेदवार मागण्याचा अधिकार आहे, तसा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वीच आम्ही उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, आम्ही राणेसाहेबांची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। शेवटी कसं आहे की हा जो निर्णय आहे ती वरची सगळा पार्लमेंटरी बोर्ड या ठिकाणी घेणार। सगळ्यांना महायुतीचा उमेदवार योग्य वाटतो म्हणून सगळे बसले, आपल्याला कुठली अडचण पुढच्या वेळी येणार नाही म्हणून महायुतीचा उमेदवार ठरला। काय केसरकर साहेबांशी बोलणं झालंय, सगळ्याच लोकांशी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय त्या ठिकाणी झालाय आणि उद्याच्या दौऱ्यात सुद्धा सगळेच महायुतीचे नेते आहेत त्यांची त्या ठिकाणची ह्या सगळ्या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहतील। दीपकभाई पण राहतील, रवींद्र चव्हाण साहेब आम्ही विनंती करू पण त्यांना किती शक्य मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे पूर्ण कोकणची जबाबदारी आहे आणि म्हणून महायुतीचे सगळेच जे घटक आहेत ते घटक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। आज आम्ही महायुती म्हणून प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी पंचायत समिती महायुतीची बैठक आम्ही जे आज बसलो आहे हे महायुती म्हणून बसलो आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे आणि सगळे प्रमुख पदाधिकारी आरपीआय सगळे बसलेलो आहोत आणि आम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे। त्यासाठी आम्ही आज सगळ्यांनी वरिष्ठ पातळीवर आपली महायुती झालेली आहे तसे आम्ही आता खाली पण आपण ते नियोजन केलेलं आहे महायुतीचं आणि तसे आपण मेळावे खाली आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर जाऊन ते मेळावे करून आपण तिकडच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत। त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे। जे शासनाचे वेगवेगळे जे योजना आहेत ते आपण खालीपर्यंत तळागाळापर्यंत खाली पोहोचलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। हे नरेंद्र मोदींमुळे मिळालेले आहेत, हे सगळं आपण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। प्रचाराचे मुद्दे एकच, विकास हा प्रचाराचा मुद्दा। आज आम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी वादविवाद जाण्यापेक्षा आम्ही जे काही नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या लोकांना दिसत नाही तेच आता महेशने सांगितलं की असा एकही माणूस नसेल की जो वेगळ्या योजनेचा लाभार्थी नसेल। आज 2014 पूर्वी आपल्याकडे असलेले रस्ते म्हणा, 2014 पूर्वीचे असलेले एअरपोर्ट म्हणा, 14च्या पूर्वी असलेले बाकीच्या सगळ्या व्यवस्था म्हणा, आज ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत घेऊन जाणार आणि तुम्ही पण सगळ्यांनी एका गोष्टीचं सगळ्यांनी मान्यता पाहिजे की बाबा आपला 140 कोटीची जनता असलेला देश, आपण 11 नंबरला आर्थिक अर्थव्यवस्थेत होतो तो आम्ही आता 5 नंबरला आलोय। अनेक मुद्दे प्रचाराचे आहेत ते आज आम्ही घेऊन या ठिकाणी संपवणार नाही। आज आमचा एकच विचार आहे की आम्ही सगळे विधानसभा क्षेत्रातले प्रमुख जी सगळी मंडळी आहेत त्यांना घेऊन बसलोय। आमच्या ह्या विधानसभेमधले जे काही विषय आहेत ते आम्ही या ठिकाणी
पुढे कसं प्रचाराला जायचं याचे मुद्दे आमचे ठरलेत. उमेदवार जरी समजा उद्या कोणी असला, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून जास्तीत जास्त आणून आमच्या या इकडे जे होणारं मतदान आहे त्यात 1 लाखापेक्षा जास्त मतदान हे आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न ही सगळी मंडळी आम्ही करण्याचा आम्ही या ठिकाणी ठरवतो. अचानक बैठक ठरली, ही बैठक ठरली त्याही दीपक भाईनं ठरवूनच ही बैठक ठरवली. आता त्यांच्या ते कामात असतील, आता ते तिकडे नेते आहेत, लक्षात घ्या, प्रवक्ते आहेत एका पार्टीचे, तुम्ही समजून घ्या ना जरा. त्यांच्यावर जबाबदारी आहे, शिर्डी मतदारसंघ त्यांच्याकडे आहे. मला दीपक भाईंचा रात्री फोन आला की अशी सभा आहे, महेश सारंग वगैरे तुम्ही सगळेजण एकत्र बसून त्याचं नियोजन करा. ही सगळ्या घटक पक्षांची सभा आहे. काय माहिती ना, एक लक्षात घ्या, काय ना माझं ऐकून घ्या ना एक मिनिट. काय आहे, वोटिंगची तारीख ठरलेली आहे, ती काय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवार कोणी असू दे, पण बाकीच्या तयाऱ्या आपण केल्या पाहिजे. पण त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते थांबू शकत नाही. आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत, हे पहिला महत्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही आमची तयारी करणार आहोत. जो कोणी उमेदवार सांगितलं काय, यांनी सुद्धा तेच सांगितलं, मी पण तेच, जो कोणी उमेदवार आपल्याला वरून देणार त्याला निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे.